गुढीपाडव्यासाठी तुम्हाला सोपी रांगोळी हवी आहे तर मग बघा, मी आणलेल्या ह्या सुंदर अशा 2 गुढीपाडव्यानिमित्त रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे बघा सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता गुढीपाडवा हा सण येत आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा हा सण मानला जातो बघा, एक मुहूर्त मानला जातो. तसेच आपल्या नवीन हिंदू वर्षाची सुरुवात होणारा चैत्र महिन्यामध्ये येणारा हा पाडवा हा सण, त्या सणानिमित्त आपण खूप उत्साहाने साजरा करत असतो. त्यासाठी मी 2 सुंदर अशा आणि अगदी सोप्या रांगोळ्या दाखवलेल्या आहेत बघा. आता पहिली जी रांगोळी आहे ती जसे की आपलं फेटा असतो हिंदू संस्कृतीमध्ये, एक ऑरेंज कलर मी देऊन काढलेली आहे, पगडी काढलेली आहे, त्याला ऑरेंज रंग दिलेला आहे. जसं की आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे, नथ आहे, नथसुद्धा मी यामध्ये दाखवलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी काढून दाखवलेली आहे बघा. नथ मधला कोयरीचा जो आकार आहे तो काढून घ्यायचा आहे. चंद्रकोर, जसे की आपण आपल्या संस्कृतीमध्ये चंद्रकोर कपाळावर लावली जाते, मराठी संस्कृतीमध्ये नऊवारी साडी, तर त्याप्रमाणे आता नथ आणि नथ हे आपलं एक आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचं एक प्रतीक मानलं जातं बघा. तर त्यासाठी नथ मी काढलेली आहे. नथ काढण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे बघा. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला नक्कीच ही नथ पटकन काढता येईल. आता जे मध्ये कोयरीसारखा आकार काढून त्याच्या बाजूने सफेद डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि जे मोती असतात ना नथीचे, त्याप्रमाणे आपण डॉट देऊन नथ काढून घेतलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने मी ही नथ काढून दाखवलेली आहे बघा. फायनल लुकसुद्धा नथीचा खूप छान दिसतो. आता आपण गुढीपाडवा असं मी नाव लिहिणार आहे बघा. बघा, सुंदर आहे ही रांगोळी आणि अगदी सोपी आहे. तुम्हाला पाडव्या या सणानिमित्त काढण्यासाठी अगदी झटपट होणारी आहे. कशा प्रकारे मी रांगोळी काढली ते सुद्धा दाखवलेलं आहे. तर पाडवामध्ये मी जो वला कान आहे तिथे पण गुढीचा एक आकार देऊन घेतलेला आहे, त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येतो आणि छान दिसते बघा रांगोळी. आता जसं की आपण पाडव्याला गुढी उभारत असतो त्याप्रमाणे गुढी तिथे मी दाखवलेली आहे. जास्त काही वेळ लागत नाही ह्या रांगोळीला, अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे आणि आपले एक महाराष्ट्राची संस्कृतीचं एक दर्शनसुद्धा ह्या रांगोळीतून होत असतं आणि आपण हे सण उत्साहामध्ये साजरे करत असतो. ही जी आपली परंपरा आहे ती नवीन पिढीला माहीत व्हावी, त्यासाठी आपण ही रांगोळी काढायला हवी. अगदी सोप्या पद्धतीने मी ही रांगोळी काढून दाखवलेली आहे बघा. तुम्ही फायनल लुकसुद्धा बघू शकता रांगोळीचा, खूप सुंदर आहे. आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. एक कुकरची रिंग मी ठेवून घेतलेली आहे, मध्ये निळा रंग भरून घेतलेला आहे, थोडासा डार्क लाईट करून रंग भरून घ्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. गुढीपाडव्याला गुढीपाडव्याच्यासाठीच ही रांगोळी आहे बघा. तर जो बाजूला कलर पडलेला आहे थोडंसं तो ब्रशने काढून घेतलेला आहे मी. तर ही पद्धत खूप सोपी आहे बघा रांगोळी काढण्याची, अगदी पटकन होणारी आहे. त्या रिंगमध्ये कलर भरल्यामुळे आजूबाजूला जाण्याची शक्यता एकदम कमी होऊन जाते. आता बाजूला आपण गुढी काढून घेणार आहोत. मी एक सरळ रेष देऊन घेतलेली आहे आणि गुढीचा आकार आपण काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. आता गुढीपाडवा सणासाठी पटकन काढून होणारी आहे. आपल्याला काही असते, जास्त वेळ नसतो, त्यासाठी ही रांगोळीसुद्धा अगदी पटकन होणारी आहे बघा. वरती मी जो गुढीवरती तांब्या ठेवलेला आहे त्याचा आकार काढून घेतलेला आहे. दोनही रांगोळ्या बघा एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलेल्या आहेत. आता इथे आपण गुढी काढणार आहोत आणि बाजूने फुलं पानं असं त्याप्रमाणे काढणार आहोत. तर प्लॅन रांगोळी कसे थोडेसे आकार इकडे तिकडे झाले तरी काही हरकत नाही. फायनल लुक जेव्हा आपण बघतो रांगोळीचं तेव्हा खूप सुंदर दिसतात ह्या रांगोळ्या आणि अगदी पटकन होतात. बघा, आता वरती मी एक तांब्या काढून घेतलेला आहे, त्यामध्ये थोडासा लाईट कलर दिल्यामुळे थोडासा त्याला उठाव आलेला आहे बघा. आणि जी काठी असते आपली गुढी उभारतो आपण, ती काठीसुद्धा काढून घेतलेली आहे. आता आपण जी गुढीला साडी घालतो आपण, ती साडी मी काढून घेतलेली आहे बघा. डार्क लाल रंगामध्ये काळा रंग मिक्स करून डार्क रंग त्याला दिलेला आहे. अगदी सोप्या आहेत दोन्हीही रांगोळ्या. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. नक्की एक रांगोळी तुम्ही गुढीपाडव्याला काढून बघा आणि
तुमच्या काही सूचना असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.